आता सरकार म्हणजे आंदोलनच उभा करणार आहे आणखीन एक. आम्ही काय मागतो? आरक्षण. आता समोरचं आंदोलन करणार काय मागणार आहे? आरक्षण. आणि मराठी काय मागत आहेत? मग आरक्षण. आणि मग तो काय असं ठरलंय जणू 2 मंत्री आहेत त्याच्यात आंदोलनाला बसवायचे. राज्यात एक आंदोलन सुरू होणार आहे आता, बसवायचे. 2 मंत्री पाठपुरावा करणार. आणि बघा आंदोलनाच्या आधीच काय असू शकतं. आंदोलनाच्या आधीच एक 12-13 दिवस आमरण उपोषण करणार ते. आमरण म्हणतो आम्ही, पाणी पिणार नाही, जेवणार नाही, जागा सोडणार नाही. 12-13 ते 14 दिवस करणार. मराठा आरक्षणासाठी त्यांनीच मला सांगितलं म्हणून मला नाव सांगता येणार तुम्हाला. मग असं असतं मग मला नाही निघत दम. मग मराठा आरक्षणासाठी हा म्हणा तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करा. मग तुमच्या मनात ते कायसाठी करतंय? मग दुसरंच काय घे नाही. आता बोत नाही सुधारलं काही. मग सरकारने सांगितल्याशिवाय केलंय का? आणि मग हे देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ आणि ते 2 मंत्री, त्यातल्या एका मंत्र्याने सांगितलं मला. मग काच कोण नाव सांगत असतो ते जर बदलला तर मग त्याने सांगितलं मला ना असं असं आहे बाबा. माझ्या तिथं 20-22 जण आले ते म्हणले बा पण काही नाही असं. त्याची 5 हरली ना मराठ्यात बातमी गेली. आणि 14 दिवसानंतर तेच 2 मंत्री त्यापैकी एक कुणीतरी बरं का, आता आयला एवढी बार सॉरी बरं का, नाव नका विचारायला, मला सांगू नका. मग सांगायचं बंद होईल भाऊ. मी जर नाव सांगितलं सांगायचं मला तिकडे फडणवीस साहेब काय करतात काय नाही माझ्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात, ते बिचारे सांगत आहेत मला. तो सगळा पचकाच पांगण मा. त्यामुळे नाव म्हणू नका एवढी बार. नाव सांगा म्हणलं ना सगळं आमचा इचकोबा होऊन जाईल. आमचं जर पसारा पांगला ना तर जोडायचंच नाही लवकर. एक तर आम्ही गरीबाचे पोर आहे. हा त्यांनी सांगितलं मला. आणि 14 दिवस झाले की आम्हीच बैठक लावणार आहे म्हणे. तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्यासंग. बेगडी आंदोलन आणि बेगडी सरकार.